बुलेटिनच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी आहे। मुंबईच्या धारावीतल्या पीएमजीपी कॉलनीमधील एक बांधकाम सुरू असलेली निर्माणाधीन इमारत कोसळली आहे। या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी आहेत। दरम्यान कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळेच ही इमारत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। ही दृश्य आपण पाहतोय जी निर्माणाधीन इमारत कोसळून ज्या खाली एकाचा मृत्यू झालेला आहे तर 3 जण जखमी झालेले आहेत। मुंबईमधली ही घटना आहे। धारावी परिसरात बांधकाम सुरू असलेली ही इमारत जी कोसळली आणि ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर 3 जण खरं तर यामध्ये जखमी झाल्याचं कळतंय। शिरकेचं कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि त्यांचं स्कॅफोल्डिंग जे आहे त्याचं मटेरियल हे पडल्यामुळे ही दुर्घटना ॲक्सिडेंट झालेला आहे आणि दुर्दैवाने त्याच्यात एक रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आणि 2 जखमी झालेले आहे असं हॉस्पिटलकडून कळवण्यात येत आहे। आणि हा खऱ्या अर्थाने कॉन्ट्रॅक्टरचा हलगर्जीपणा निष्काळजीपणा आहे। निश्चित स्वरूपात कॉन्ट्रॅक्टरवर या संदर्भात कारवाई झाली पाहिजे, कारण जी जाळी हे सगळे प्रकार लावलेले आहेत ते या स्कॅफोल्डिंगला प्रोटेक्ट करू शकतच नाही आहे आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी कंत्राटदाराच्या चुकीमुळे या नाहक आपल्या नागरिकांचा बळी गेलेला आहे। आणि आता बघत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। गडचिरोली माओवाद्यांच्या दहशतीमुळे रद्द झालेल्या 4 मतदान केंद्रांसाठी आज फेरनिवडणूक घेण्यात येणार आहे। गट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीत माओवाद्यांनी निवडणुकीच्या आदल्या दिवशी केलेला हल्ला आणि निवडणुकीच्या दिवशी सकाळी माओवाद्यांनी गर्देवाडा इथल्या मार्गावर हल्ला केला होता आणि त्यामुळे या ठिकाणी मतदान पथक वेळेवर न पोहोचल्यानं निवडणूक रद्द करावी लागली होती। त्यामुळे अधिकची काळजी घेण्यात येते। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक वक्तव्य करून नव्या वादाला तोंड करून दिलंय। एका भोजपुरी कलावंताच्या कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी भाड़ में गई आचारसंहिता, भाड़ में गया कानून असं वक्तव्य केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रस्तावित जाहीर सभा रद्द करण्यात आली आहे। मोदी 19 तारखेला तिथे जाहीर सभा घेणार होते, पण मोदींच्या ऐवजी आता 19 तारखेला भाजप अध्यक्ष अमित शहा बारामतीत सभा घेणार आहेत। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ खडकवासला इथे जाहीर सभा घेणार आहेत। शिवाय भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी देखील 21 एप्रिलला वेल्हा इथे तर स्मृती इराणी या हिंजवडी इथे जाहीर सभा घेतील। आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीची मतं खाण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी उभे आहोत असं बसपाचे प्रदेश सचिव दयानंद किरतकर म्हणाले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 128व्या जयंती दिनानिमित्त काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान ते बोलत होते। प्रचार गीतावरून भाजप खासदार किरीट सोमय्या आणि राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दिना पाटलांमध्ये या ठिकाणी वाद रंगला। प्रचार गीतामध्ये आपल्याविषयीची व्हिडिओ क्लिप वापरल्याप्रकरणी किरीट सोमय्यांनी संजय दिना पाटलांविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे। रामदास आठवलेंनी काल रिपब्लिकन पक्षाचे विविध गट एकत्र येण्याची इच्छा बोलून दाखवली आहे। यावेळी बोलत असताना त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे विविध गट एकत्र आल्यास त्याचं नेतृत्व प्रकाश आंबेडकरांना देण्याची तयारी देखील दर्शवली आहे। जळगावमध्ये काही दिवसांपूर्वी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांना धक्काबुक्की झाली होती आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर आता नाशिकच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना चक्क बाम आणि मलम पाठवलाय। इतकंच नाही तर लवकर बरे व्हा पण नाशिकच्या सेवेत रुजू व्हा असा उपरोधिक सल्ला देखील दिलाय। बातमी आहे नाशिकहून लाखो सेवकांचा धर्मपीठ असलेल्या महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांनी आपलं मत अखेर नरेंद्र मोदींच्या पारड्यात टाकले। राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये शांतिगिरी यांना मानणारा लाखो भाविकांचा समुदाय आहे आणि त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून युती आणि आघाडीच्या उमेदवारांनी मठाच्या पायऱ्या चढल्या, पण युतीला आशीर्वाद मिळाला। काँग्रेसच्या उत्तर मुंबई मतदारसंघातील उमेदवार उर्मिला मातोंडकर या क्रिकेटच्या पिचवर उतरलेल्या दिसल्या। कांदिवलीतल्या प्रचाराच्या दरम्यान त्यांना मैदानामध्ये काही मुलं क्रिकेट खेळताना दिसली आणि यावेळी त्यांनाही क्रिकेट खेळण्याचा मोह आवरला नाही। त्यामुळे प्रचार सोडून त्यांनी काही काळ या ठिकाणी मैदानाकडे धाव घेतली आणि मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला। निवडणुकीच्या प्रचारात नेते मंडळी दंग असताना गिरीश महाजन मात्र लेझिम खेळण्याचा आनंद लुटताना दिसले। बाबासाहेबांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन जळगावमधील जामनेरमध्ये होते। यावेळी त्यांनी लेझिम खेळण्यात सहभाग घेतला आणि त्यानंतर त्यांनी ट्रॅक्टरही चालवला। मतदारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ठाण्याच्या विवियन मॉलमध्ये एक फ्लॅश मॉब करण्यात आला। या ठाण्यातल्या लहान मुलांनी आणि त्यांच्या पालकांनीही या फ्लॅश मॉबमध्ये भाग घेतला। मतदानाच्या वेळी सुट्टी न घेता आठवणीने मतदान करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं।
राजस्थानजवळील चक्रीय वातस्थिती आणि राज्यात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा तर वाढलेलं तापमान यामुळे सध्या अवकाळी पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली। त्यामुळे सोमवारी संध्याकाळी म्हणजेच आज संध्याकाळी मुंबईमध्ये तुरळक ठिकाणी गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे। महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबावी, त्याचबरोबर मध्येच शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मिळावी यासाठी या ठिकाणी स्मार्ट चिप आयडियाचा पर्याय काढण्यात आला होता आणि यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांना स्मार्ट चिप असलेलं ओळखपत्र देण्याची घोषणा 3 वर्षांपूर्वी करण्यात आली होती, पण अजूनही याचा मुहूर्त पालिकेला सापडलेला नाहीये। मुंबईमध्ये रविवारी सांताक्रूज येथे कमाल 34.5 अंश सेल्सिअस तापमानाची तर कुलाबा येथे 33.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। मात्र आर्द्रतेमुळे हे तापमान अधिक जाणवलं, त्यामुळे या वाढलेल्या तापमानात रस्त्यावरही कमी गर्दी होती। पाणीपुरवठा योजनांमधील जलव्यवस्थापन समित्यांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे। पाणी योजनांची कामं यापुढील काळात नोंदणीकृत ठेकेदाराकडूनच केली जाणार आहेत। शिवाय पाणी योजनांच्या कामासाठी आगाऊ रक्कम देण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यात गेली 7 दशकं सातत्यानं प्रवासी सेवा पुरवणाऱ्या एसटी महामंडळाची साधी बस म्हणजेच लालपरी अद्यापही प्रवाशांच्या पसंतीस आहे। एसटीच्या एकूण उत्पन्नात या लालपरीचा सर्वाधिक वाटा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले। अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडामध्ये मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले। दरम्यान काळे झेंडे दाखवणाऱ्या 5 शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं। काल बीडमध्ये झालेल्या सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींवर पुन्हा एकदा टीका केली। आमच्या घरात डोकावू नका, कारण आम्ही तुमच्या घराकडे बघितलं तर अवघड होईल असा इशारा पवार यांनी जाहीर सभेत मोदींना दिलाय। काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे आणि निवडणुकीपूर्वी ते असा गाढवपणा करणारच अशी बोचरी टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। सुशीलकुमार शिंदेंना भेटण्यावरून ज्या चर्चा सुरू झाल्या त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। अविवाहित वर्गाच्या अनेक समस्या आहेत, त्यामुळे अविवाहित वर्गाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पार्थला संसदेत पाठवा असं काहीसं अजब आणि मिश्किल आवाहन करत अजित पवारांनी तरुणांना साथ घालण्याचा प्रयत्न केला आहे। धुळे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांनी मालेगावमधल्या प्रचार सभेत केलेलं वक्तव्य वादात सापडलंय। हिंदू राष्ट्र बनाना हे बॅनर वाचून मनाला वेदना होतात असं वक्तव्य कुणाल पाटलांनी केलंय, तर मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी कुणाल पाटलांनी असं वक्तव्य केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। नांदेडमध्ये रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी अशोक चव्हाणांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला। अशोक चव्हाण यांनी त्यांच्या भागाच्या विकासाची चिंता नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। आदर्श खासदार हे घोटाळे करून हायकमांडला पैसे देण्यातच सगळे विकास विसरून गेलेत असा आरोपही त्यांनी केलाय। कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागू न देता संविधान बदलण्याचं काम मोदी सरकारनं केलं असं वक्तव्य केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी केले। ते लातूरमधील निलंगा इथे आयोजित सभेत बोलत होते। क्रिकेटर रवींद्र जडेजाची सध्या चांगलीच ओढाताण होत असावी, कारण पत्नीनं भाजपमध्ये प्रवेश केल्यावर काल त्याच्या बहिणीनं काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। नयनाबा जडेजा यांनी काँग्रेसमध्ये एंट्री घेतली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला असलेल्या रोहा शहरात शिवसेनेनं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं। सेनेचे उमेदवार अनंत गीतेंच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत गीतेंनी सुनील तटकरे आणि शरद पवारांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला। अकोल्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेना भाजपवर टीका केली। उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीनंतर चित्र बदललं आणि त्यामुळे भाजप चिंतेत पडल्यानं त्यांनी शिवसेनेला बरोबर घेतल्याची टीका चव्हाण यांनी केली आहे। मागील काही वर्षांपासून भाजपवर नाराज असलेले माजी आमदार संभाजी पवार यांची नाराजी दूर करण्यात भाजप नेत्यांना यश आले। संभाजी पवार यांनी भाजपचे उमेदवार संजय पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे। साताऱ्याचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या आरोपांचं खासदार उदयनराजेंनी खंडन केले। यावेळी नरेंद्र पाटील यांनी दिलेलं आवाहन मी स्वीकारतोय, तर तुम्ही बोलवाल तिथे मी येण्यास तयार असल्याचंही राजे यावेळी म्हणाले। मावळ इथले उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी आलेल्या उदयनराजेंच्या भाषणादरम्यान त्यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली। यावेळी टीका करताना चक्क त्यांनी कुत्र्याच्या विव्हळण्याचा आवाज काढला। मोदींकडून चुकलेल्या निर्णयाची आठवण करून देताना त्यांनी अशा प्रकारे टीका केली आहे।
साताऱ्याचे खासदार आणि महाआघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी काल त्यांच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन केलं. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर हे प्रकाशन पार पडलं. बुलढाणा लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भ निर्माण महामंचकडून उमेदवार उभा नाहीये. या मतदारसंघासाठी भाजप, सेना युती आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे या आघाडीला पाडण्यासाठी मतदारांनी सलसल विवेक बुद्धीने मतदान करावं, कारण नोटांचा वापर करावा असं आवाहन माजी आमदार वामनराव चटप यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथे आयोजित पत्रकार परिषदेत केलंय. अहमदनगरमधील सठ्ठा कॉलनीमध्ये भिंत कोसळून तिघांचा मृत्यू झालाय. भिंत पाडण्याचं काम या ठिकाणी सुरू असतानाच ही भिंत अचानक पडली. यामध्ये रोहन विजय फुलारी, राहुल विजय फुलारी आणि गोविंद शंकर शिंदे या तिघांचा दुर्दैवाने मृत्यू झालाय. अकोल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सामूहिक भोजनातून 100 जणांना विषबाधा झाली आहे. हिंगणी इथल्या भीम टेकडी परिसरातली ही दुर्घटना आहे. विषबाधा झालेल्या नागरिकांना उपचारांसाठी अकोल्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राजुरा शहरातील एका खासगी कॉन्व्हेंटच्या वसतिगृहातल्या 2 लहान मुलींना प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणावरून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या दोन्ही मुलींचं वय साधारण 8 ते 9 वर्षांच्या दरम्यानचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सांगलीतील आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी शहरातील प्रत्येक मंडळाला भेट दिली. यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीलाच विजयी करा असं आवाहन केलं. नाशिक मुंबई हायवेवर कसारा घाटामध्ये एक बिबट्या शतपावली करताना कॅमेऱ्यात कैद झालाय. वाहन चालकांनी बिबट्याचा हा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात शूट केलाय. मात्र बिबट्याच्या या मुक्त संचारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं सावट निर्माण झालंय. वाशिम जिल्ह्यातील पांगराबंदी शिवारामध्ये पाण्याच्या शोधात असलेल्या बिबट्या कोरड्या विहिरीत पडला होता. मालेगाव तालुक्यातील मेडशी वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या पथकानं अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला बाहेर काढलंय. गोंदिया जिल्ह्यातल्या मंडोबाई देवस्थानात दरवर्षीप्रमाणे यंदाही सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 47 जोडप्यांचा विवाह संपन्न झाला. नवदाम्पत्यांना भांडी आणि इतर सामुग्री भेट म्हणून देण्यात आली. इंदापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षक आणि महसूल कर्मचारी यांच्या वतीनं इंदापूर शहरात मतदार जनजागृतीसाठी सामूहिक जनजागृती फेरी काढण्यात आली. या जनजागृती फेरीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी इंदापूरचे तहसीलदार यांनी देखील सहभाग घेतला होता. मनमाडमधील लासलगावमधील शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थिती आणि डोक्यावरील कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. संतोष शेळके असं या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील 2 बहिणींचा मृत्यू झालाय. अन्नातून विषबाधा झाल्याच्या संशयावरून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू होते. रत्नागिरीच्या खेड तालुक्यात दुचाकी आणि फोर्ड इकोचा अपघात झाला. यामध्ये इको गाडी पुलावरून खाली कोसळली. या भीषण अपघातात दुचाकी स्वारासह गाड्यातील 4 जण गंभीर जखमी झाल्याचं कळत आहे. प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून जाब विचारणाऱ्या मुलीच्या वडिलांवर आणि तिच्या भावावर तरुणानं कुऱ्हाडीनं हल्ला केला. यामध्ये मुलीच्या वडिलांचा जागीच मृत्यू झालाय, तर भाऊ गंभीररित्या जखमी झालाय. रायगड जिल्ह्यातल्या खोपोलीमधल्या औद्योगिक क्षेत्रातील आयसी बार या कंपनीत स्फोट झाला. या भीषण स्फोटामुळे परिसरातील इतर रेसिडेन्सी इमारतीलाही हादरे बसले. यवतमाळपासून 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या मनदेव जंगलामध्ये एका अज्ञात महिलेनं नवजात चिमुकलीला फेकून तिथून पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हृदय हेलावून सोडणाऱ्या या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. वर्धा ते हिंगणघाट मार्गावर धोत्रा चौरस्ता इथे ढाब्यासमोर या ठिकाणी रात्री ट्रकमध्ये झोपलेल्या रमेश कुमार यादव या चालकाची हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणातील चोरट्याला पोलिसांनी 10 तासांमध्ये अटक केली आहे. मनमाडमध्ये पुन्हा एकदा पावसानं दमदार हजेरी लावली आहे. विजेच्या कडकडाटासह काल मनमाडच्या काही भागात पाऊस कोसळला. या पावसामुळे पिकांचं मात्र मोठं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी चांगलाच हवालदिल झालाय. देहूरोड इथे एका भरधाव कारनं फुटपाथवरील 5 ते 6 टपऱ्यांना धडक दिली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झालाय, तर मद्यधुंद चालकाचा कारवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाला असून पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलंय. आणि आता बघणार आहोत लय भारी. सपा नेते आझम खान यांनी आपल्या भाषणामध्ये स्वतःला राक्षस घोषित करून टाकलंय. रामपूरमधून ते निवडणूक लढवतात. जयाप्रदा त्यांच्या प्रतिस्पर्धी आहेत. बघूयात ते नेमकं काय म्हणालेत. कि मैं रामपुर के लिए रवानगी करने वाला वहां एक दानव है, दानव उसका मुझे अंत करना है.
मैं नहीं जानता था दानव का मतलब क्या होता है। मैंने अपने हिंदू दोस्तों से पूछा, उन्होंने कहा दानव राक्षस को कहते हैं। मैं राक्षस हूं, मैं राक्षस हूं। आणि आता बघत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. जेट एअरवेजचे 1600 पैकी 1100 पायलट आजपासून कामबंद आंदोलनावर जाणार आहेत. 3.5 महिन्यांपासून पगार न मिळाल्याने त्यांनी हा निर्णय घेतलाय. खरं तर 1 एप्रिल पासूनच ते काम बंद करणार होते, पण नंतर व्यवस्थापन बदलल्यामुळे नव्या व्यवस्थापनाला वेळ मिळावा म्हणून त्यांनी आंदोलन स्थगित केलं होतं. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन पाठोपाठ आता व्हीव्हीपॅट अर्थात वोटर्स व्हेरिफाईड पेपर्स ऑडिट ट्रेल मशीनच्या विश्वसनीयतेवर देखील विरोधकांनी सवाल उपस्थित केला. विरोधक या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कथुआ इथे प्रचार सभा घेतली. यावेळी काश्मीरी पंडितांचं पुनर्वसन आम्ही करणारच, त्या दिशेने कामही सुरू झाले असं ते म्हणाले. प्रियंका गांधी आसामच्या सिलचरमध्ये होत्या. तिथे त्यांनी भव्य रोड शो केला. जवळपास 1.5 तास हा रोड शो सुरू होता. नंतर प्रचाराच्या व्हॅनवरच हातात माईक घेऊन त्यांनी भाषणही केलं. कोइंबतूरमध्ये एका मंदिरात चक्क 5 कोटींची सजावट करण्यात आली होती. श्री मुथू मरियम्मन देवीचं हे मंदिर आहे. निमित्त होतं पुतंडू या तामिळ नवीन वर्षाचं. एकूण 5 कोटींचं सोनं, चांदी, हिरे आणि रोकड वापरून मंदिरात सजावट करण्यात आली होती. आता बातमी आहे क्रीडा विश्वातून. सुरेश रैनाच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर चेन्नईनं आयपीएलच्या 12व्या हंगामात आपली विजयी परंपरा कायम राखली आहे. ईडन गार्डन्स मैदानावर झालेल्या सामन्यात चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सवर 5 गडी राखून मात केली आहे. हैदराबादच्या मैदानावर झालेल्या सामन्यात दिल्लीनं यजमानांना 39 धावांनी पराभूत केलं. या विजयाबरोबर दिल्लीनं सलग 4था सामना जिंकलाय. दिल्लीनं हैदराबादला सामना जिंकण्यासाठी 156 धावांचं आव्हान दिलं होतं. क्रीडा विश्वातील भारतासाठी सर्वाधिक महत्त्वाची समजली जाणारी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा 30 मे ते 14 जुलै 2019 दरम्यान इंग्लंड आणि वेल्समध्ये रंगणार असून भारतीय संघाची घोषणा सोमवारी 15 एप्रिल रोजी होतीये. विराट कोहली, MS धोनी, रोहित शर्मा आणि कोणाची या अंतिम 15 संघात वर्णी लागणार हे लक्ष लागलंय. तर जगभरातील 10 संघांची रणधुमाळी मे महिन्याच्या अखेरीस ब्रिटिश भूमीत सुरू होईल. बातमी आहे मनोरंजन विश्वातून. बिग बी अमिताभ बच्चन यांनी एक गमतीशीर ट्विट केलंय. बदला चित्रपटाला इतकं यश मिळालं आणि त्यासाठी मला बोनस मिळायला हवा असं बिग बी म्हणाले. साधारणतः एखाद्या कंपनीला खूप फायदा झाला तर कर्मचाऱ्यांना बोनस मिळतो. बदला हा रेड चिलीज एंटरटेनमेंटसाठी सर्वाधिक परतावा देणारा चित्रपट ठरलाय. मग मला बोनस का मिळू नये असं बिग बी म्हणाले. यावर शाहरुखनं तुर्तास तरी रिप्लाय केलेला नाहीये. आणि आता फूड प्रेमींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. FYI चॅनलवर एक नवा फूड शो सुरू होतोय. नादियाज फॅमिली फेवरेट्स असं या शोचं नाव आहे. दर सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता हा शो तुम्हाला पाहता येणार आहे.